आझाद ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानं परिपत्रक क्रमांक 2/2026 व अध्यादेश क्रमांक 134 हे केवळ इंग्रजीत प्रसिद्ध केल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। मनविसेच्या शिष्टमंडळानं संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ प्राध्यापक योगेश पाटील यांना निवेदन सादर करून मराठी आवृत्ती तात्काळ प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे। मराठी भाषेच्या राज्यात विद्यार्थ्यांशी संबंधित नियम इंग्रजीत काढणं हा मराठी विद्यार्थ्यांवर अन्याय असल्याचा आरोप करत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी कल्पेश राजेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष रावेर लोकसभा मनविसे जळगाव, श्रीकृष्ण मेंगडे जळगाव उपशहर अध्यक्ष मनसे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, उदय पाटील तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। मी कल्पेश पवार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यासेना जिल्हाध्यक्ष। आम्ही आज विद्यापीठात आलो होतो, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात। तर योगेश पाटील सर, परीक्षा मूल्यमापन विभागाचे संचालक, यांना निवेदन दिले। विषय असा होता 7/1/2026ला त्यांनी GR काढण्यात आला। GR हा पूर्ण इंग्रजी भाषेत होता। त्यात आदिवासी आणि आपला उत्तर महाराष्ट्र हा ग्रामीण भाग आणि आदिवासी भाग असल्यामुळे या भागातील तरुणांना हा GR कुठल्याही प्रकारे समजत नसल्यामुळे हा GR आणि महाराष्ट्रातील सगळे मुद्दे हे GR वगैरे सगळे हे भाषा मराठी वापरली जाते। पण यांनी विद्यापीठाने हा GR मराठीत न करता इंग्रजीत केला आहे। त्याची मागणी आम्ही केली आहे किंवा पुढील GR व पत्रव्यवहार हे मराठीत करण्यात यावे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.